बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपूर येथे मोठी दुर्घटना घडता टळली। गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट अचानक उलटल्याने एकच तारांबळ उडाली। सुदैवाने बोट नदीच्या काठाजवळ उलटल्यामुळे आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केल्यामुळे अनेक भाविकांचे प्राण वाचलेत। मात्र या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले असून बोट चालकाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप करण्यात येत आहे। अंगावर सगळी पूर्ण खाली गेली होती, अख्खे लोक पाण्यात बुडाले होते। बीडच्या पुरुषोत्तमपुरी इथं भाविकांच्या जीवाशी खेळ। देवाच्या नावाने आज वाचलो, पुरुषोत्तम महाराजांनी वाचला। अधिक मासानिमित्त बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपूर येथे हजारो भाविकांची गर्दी होत आहे। अशातच गोदावरी नदीत प्रवाशांना घेऊन जाणारी बोट अचानक उलटल्याची घटना घडली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्यात आले होते। बोट नदीच्या काठाजवळ असतानाच तिचा तोल गेला आणि काही क्षणातच बोट उलटली। या घटनेनंतर नदीत एकच गोंधळ उडाला। महिला, पुरुष आणि वृद्ध भाविक जीव वाचवण्याकरिता धडपड करू लागलेत। मात्र परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केलेत आणि अनेकांना सुरक्षित बाहेर काढलेत। या दुर्घटनेत 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान बोटीत प्रवास करणाऱ्या महिलांनी बोट चालकावर गंभीर आरोप केले आहेत। बोटीत आधीच मोठ्या प्रमाणात प्रवासी असतानाही आणखी लोकांना जबरदस्तीने बसवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे। एका महिला प्रवाशांनी सांगितले की बोट उलटल्यानंतर सर्वजण पाण्याखाली गेले होते। सुदैवाने नागरिकांच्या मदतीमुळे जीव वाचला, तर दुसऱ्या महिलेने बोट चालकाला क्षमतेबाबत विचारणा केली असता त्याने 50हून अधिक प्रवासी बसू शकतात असे सांगितल्याचा आरोप आहे। विशेष म्हणजे याच परिसरात काही दिवसांपूर्वी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता। त्यानंतर आजची ही घटना घडल्याने प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। गावकऱ्यांनी अधिक मासानिमित्त प्रशासनाकडून मोठा खर्च करण्यात आला असला तरी आवश्यक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचा आरोप केला आहे। आम्ही बसताना त्याला विचारलं, एवढं पब्लिक याच्यात जमतं का? तो स्वतः म्हणला 50च्या पुढे, हो मावशी 50च्या पुढे बसतो। त्याला पुढे आणून झोडलं पाहिजे। आता सध्या मला 50 माणसं बसतात का? आम्ही बुडलो, देवाच्या नावाने आज वाचलो, पुरुषोत्तम महाराजांनी वाचला आम्हाला। भगवान बाबा उलट कृपा झाली आमच्या समजे। आमच्या सोबत आम्ही दुसरे माणसं आणले होते ना, खुशाल ते म्हणते की 50 माणूस बसतं का त्या बोट मध्ये? 50 उतरत होतो तर आम्हाला हाताला धरून परत वापस नेलंय त्याच्यात कमी असते 60-70च्या पुढे असते, पूर्ण भरलेली होती। आम्ही कशाला संख्या मोजली? त्याच्यात 4-5 ग्रुपचे माणसं होते, 5-7। आता ग्रुपमध्ये 12, काहीच्या ग्रुपमध्ये 15, आमच्या स्वतःच्या ग्रुपमध्ये 8 माणसं इथं। घटना घडली होती, तुम्ही बोटीमध्ये होतो स्वतः, आम्ही बुडलो होतो, आम्ही वाचलो तर आम्हाला उलट चांगलं झालं। आम्हाला देवाची कृपा झाली, आमच्या मधल्या समजाची देवाची कृपा झाली। घटना झाली, त्यांनी भरपूर बाया बसल्या, बाया उतरत होत्या, उतरून नाही दिला। 50च्या पुढे बाया बसतो म्हणला, बायाला उतरून नाही दिले, धमकी देतो परत लोक बुडायला। त्यांनी बळजबरी लोक बसले, तरी बुडा अडत, तरी पैसे त्यांनी 10 बायाच्या पुढे माणूस गेला नाही पाहिजे इथून पुढे कोणत्याच बोट मध्ये। खोल पाणी होतं, सगळं तळाला गेले। मी स्वामी समर्थ तळात सुद्धा बोलले। वर उलटी आल्याच्या नंतर माझी साडी गुतली, तिथून पुढे लोक त्यांनी वळले, त्या माणसाने बुडून नाही दिलं। होती एका अंगावर सगळी पूर्ण खाली गेली होती, अख्खे लोक पाण्यात बुडाले होते। याची मागणी नाही, इथून पुढे कारवाई झाली पाहिजे। 10 लोक गेले नाही पाहिजे। गोदावरी नदीतील या दुर्घटनेमुळे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।